राज्य शासनामार्फत बऱ्याचशा निर्देशांकाचा आढावा घेण्यात येतो। उपजिल्हा रुग्णालय अकलूज हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारं उपजिल्हा रुग्णालय आहे। इथं डिलिव्हरीचं प्रमाण, OPDचं प्रमाण अतिशय चांगलं आहे। IPDचं प्रमाण म्हणजे आंतररुग्ण देखील इथं चांगल्या पद्धतीनं पेशंट्स ॲडमिट होतात। ऑपरेशन थिएटरसुद्धा नॉर्म प्रमाण अतिशय चांगलं आहे। सर्जरी देखील चांगल्या होत आहेत। अतिशय जमेची बाजू आहे की हे उपजिल्हा रुग्णालय जे आहे हे NCOS नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्कीमसाठी पात्र असलेलं असं एक उपजिल्हा रुग्णालय आहे। विशेष करून आम्ही आज जे आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळे वॉर्ड्स पाहिले, सगळ्या रूम्स OPDच्या पाहिल्या, त्याच्यामध्ये स्वच्छता आहे का, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं बांधणी केलेली आहे का, बेडशीट ज्या कलर कोडिंगप्रमाणे दिलेल्या असतात त्या वापरतात का। माझी ही अचानक भेट होती, यांना न सांगता मी आज भेट दिलेली आहे। सकाळी आकस्मिक भेट दिलेली आहे। सकाळी 6 वाजता मी पुण्यातून निघालो आणि डायरेक्ट मी इथे येऊन तपासणी करतो आहे। तर चांगल्या प्रकारच्या सुविधा इथं मला दिसून आल्या। OPD पण चांगली रन होते। वॉर्डमध्ये बेडशीट चांगल्या स्वच्छ आणि कलर कोडिंग जे शासनाने नियम दिलेला आहे त्या पद्धतीनं वापरल्या जात आहेत आणि ऑपरेशन्स देखील चांगले होत आहेत, डिलिव्हरी चांगल्या होत आहेत। आता दुसरंही OPDमध्ये आणखीन काय बघायचं असतात त्या गोष्टीमध्ये आपण NCD क्लिनिक आहे किंवा आयुर्वेदिक क्लिनिक आहे, आयुष क्लिनिक आहे, याची पण मी पाहणी केली। चांगल्या पद्धतीने इथं काम चालू आहे आणि बरेचसे पेशंट NCD असंसर्गजन्य रोग आजाराचे भरपूर पेशंट्स आहेत, ते पेशंट्स इथं ट्रीटमेंट घेत आहेत। त्यांना मी खाजगीमधल्या पण काही पेशंटना आपल्याकडच्या काही गोळ्या देता येतील का याच्या संदर्भात पण मी ते आपल्या रजिस्टरमध्ये आणण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत। काही TBचे पेशंट्स पण असतात, त्यांना पण फूड बास्केट आपण देतो, त्या फूड बास्केट पण सगळ्यांना देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। लेप्रसीचे काही पेशंट कुष्ठरोगाचे आपल्याकडे डायग्नोस आहेत, त्यांना त्यांचे सहवासितांची तपासणी करावी लागते, ते राहून जातं, नाही तर मग त्यांना कुष्ठरोग होण्याची शक्यता असते। तर त्यांनासुद्धा आम्ही रिपाम्पिसिनचा एक डोस आपण द्यायला सांगितलेला आहे। माननीय मंत्री महोदयांच्या मार्फत कॅन्सर अवेअरनेस स्कीम राबवण्यात येते। कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या आहे। त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या कॅन्सरवरती आपण काम करतो किंवा डायग्नोसिस करतो। कॅन्सर पेशंटची लिस्ट देखील इथं मी पाहिली उपलब्ध आहे आणि त्या पेशंटना आपल्याला किमोथेरपी, रेडिओथेरपी किंवा काय ऑपरेटिव्ह असेल ते देखील करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। इथं एक सुश्रुत नावाचा प्रोग्राम पण आपला गव्हर्नमेंटचा जे म्हणजे डिजिटलाइज झालं पाहिजे सगळं रेकॉर्ड, तशा पद्धतीनं हे रुग्णालयसुद्धा चांगल्या पद्धतीनं करतं आहे। आणि विशेष म्हणजे आज जो माझा व्हिजिटचा मेन जो एम होता त्याच्यामध्ये पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम जो आहे तो म्हणजे जे लोक 60 वर्ष 70 वर्षाच्या वर असतात आणि त्यांना घरी असे ते बेडवरती असतात, बेड रिडन असतात, अशा पेशंटना चांगल्या पद्धतीनं त्यांची नोंद घेऊन त्यांना उपचार देण्यासाठीच्या सूचना माननीय आरोग्यमंत्री महोदयाने आम्हाला दिलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम परवाच लॉन्च झालेला आहे 2-3 दिवसापूर्वी। जो साधारण ह्या ठिकाणी पण जवळपास 700-800 पेशंटची लिस्ट ह्या तालुक्यातनं आम्हाला मिळालेली आहे आणि त्याप्रमाणे सर्व आरोग्य कर्मचारी त्यांना भेट देतील। आठवड्यातनं एकदा त्यांचं क्लिनिकला डॉक्टरना भेट होईल आणि पेशंट तपासणी होईल, त्यांना लागणारी औषधं देता येतील, इन्व्हेस्टिगेशन्स आपल्याला करता येतील, काउन्सिलिंग करता येईल आणि त्यांचं लाईफ वाढायसाठी चांगल्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल। त्याकरता आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पण 2 बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसा कक्ष आपण तयार केला आहे, त्याची लागणारी औषधांची उपलब्धता आणि डॉक्टरची उपलब्धता देखील आपण या ठिकाणी करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं हे उपजिल्हा रुग्णालय चांगल्या पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसत आहे। याशिवाय ज्या गरोदर माता ज्यांना तीव्र रक्तक्षय असतो अशा मातांनासुद्धा आयर्न सुक्रोज देण्याविषयीच्या फॉलोअप आम्ही घेत असतो, ते पण काम या ठिकाणी चांगलं आहे। आणि लहान मुलांमध्ये असणाऱ्या सर्जरीज ज्या आपण RBSKमधून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये जे डॉक्टर आहेत ते शोधून काढतात, तो त्या सगळ्या हार्टच्या सर्जरी देखील ह्या उपजिल्हा रुग्णालयात तालुक्याने पूर्ण केलेल्या आहेत। त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम चालू आहे। काही अडचणी इथं आहेत, पोस्टमॉर्टमच्या बाबतची अडचणी आहे, समन्वयाचा काही डॉक्टरांनी याचा समन्वयाचा अभाव आहे आणि काही औषधांची उपलब्धता करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा केल्याप्रमाणे ते आपण त्याच्यामध्ये सुधारणा करण्याविषयीच्या सूचना आपण यांना दिलेल्या आहेत। निश्चितपणे पुढच्या काळामध्ये काही अडचण येणार नाही आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय चांगल्या पद्धतीनं काम करून लोकांची सेवा करण्याच्या भावनेतून कार्यरत राहील
अशा पद्धतीच्या सूचना मी त्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. सर, एक प्रश्न होता. या अकलूजच्या सामाजिक कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते मी, त्यापैकीच अनिल साठे एक कार्यकर्ते आहेत अकलूजच्या या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात. त्यांनी वारंवार रुरल हॉस्पिटल अकलूजसाठी सोनोग्राफीची एक मशीन, लॅब टेक्निशियन अशा काही मागण्या केलेल्या आहेत आणि अनेकदा केलेल्या आहेत. त्या कधी पूर्ण होतील, काय सांगाल त्याविषयी? हां, सोनोग्राफी मशीन आता सध्या चालू आहे. सोनोग्राफी मशीन आता सध्या चालू आहे आणि लॅब टेक्निशियन पण आपल्याकडं HLLचा पण आहे आणि रेग्युलरचा पण आहे. तसं काय अडचण यायला नाही पाहिजे, परंतु तशी काय अडचण असेल तर ती मी सॉल्व्ह करून देतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की इथं पोस्टमॉर्टमसाठी तज्ज्ञ असा माणूस अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये नाहीये, असं जनतेतून बोललं जात आहे. आणि तशी तक्रार हे आमच्या माध्यमातून जनता अकलूजची मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला ग्रामीण रुग्णालयाचे अकलूजचे कोणताच अधिकारी दुजोरा देत नाही. याबद्दल काय सांगा? नाही, आपण मांडला तो प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण या संदर्भात म्हणजे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टम सगळी होतात, पण त्याला जो सहाय्यक असतो त्याचं काही प्रशिक्षण जर कमी असेल तर त्याच्यासाठी आपण मेडिकल कॉलेज किंवा जिल्हा रुग्णालयामार्फत त्यांचं प्रशिक्षण करून पुढं त्यांना पण थोडंसं आपण चांगल्या पद्धतीने करण्याविषयीच्या सूचना देऊया. सर, इथून मागं आपण कधी भेट दिली होती हॉस्पिटलला? इथून मागं कधी दिली होती का? मी पहिल्यांदाच आलो आहे आणि मला येऊनच 6 महिने झाले. आणि आता आपण पाहणी केली हॉस्पिटलची, तर काय उणीवा जाणवले का आपल्याला? ते मी सांगितलं ना, बऱ्यापैकी चांगलं आहे. स्वच्छता वगैरे चांगली आहे. बेड ऑक्युपन्सी आहे ती चांगली आहे, 80च्या जवळपास आहे. आम्हाला जे इंडिकेटर जे दिसतात, थोड्याफार काही ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी त्यांना सुधारण्याच्या मी सूचना देतो. हां, ते आत्तापर्यंत त्यांनी केली नव्हती, तेही मी आज त्यांच्याशी बोललो. तर महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये सगळ्या रुग्णांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रुग्णांचं पण चांगलं होतं आणि हॉस्पिटलचं पण चांगलं स्ट्रेंथनिंग होतं. सो त्या संदर्भात त्यांना सूचना दिल्यात आणि इथून पुढच्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्या त्यांना महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये हे करण्यासाठी सूचना दिल्या. महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने रितसर तर लेटर हेडवरती तरी आम्ही मागणी करणारच आहे. ज्या पद्धतीने पंढरपूर महाराष्ट्रामध्ये नावारूपाला येतं उपजिल्हा रुग्णालय, तसंच अकलूज सुद्धा त्या पद्धतीनेच इथं उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्याला नाही, तसंही मी तुम्हाला सांगतो चांगलं काम आहे. तुम्ही आणखी चांगलं आहे, परंतु उपजिल्हा रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू होऊन करूया चांगले डॉक्टर ते आम्ही जबाबदारी घेतो. तुम्ही सांगितले ना, तो आम्ही जबाबदारी घेतो.